स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती अनेक दिवसापासून आजारपणाचा सामना करत असेल, मनात चिंता असेल, शरीर थकले असेल किंवा कितीही प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारत नसेल, तर आज स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. सर्वात आधी शांत बसा. मनातील सर्व चिंता काही क्षणासाठी बाजूला ठेवा. डोळे बंद करा आणि मनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्या जीवनातील आजारपण आले की मन खूप अस्वस्थ होते. आपण देवाकडे प्रार्थना करतो, उपचार घेतो, औषधे घेतो आणि लवकर बरे होण्यासाठी देवाला सांगडे घालतो. अशा वेळी श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला मोठा आधार देतात. आज आपण स्वामी समर्थांचे नामस्मरण करणार आहोत. हा मंत्र श्रद्धेने आणि शांत मनाने म्हणायचा आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मंत्र आणि प्रार्थना मनाला आधार देऊ शकतात. ते वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. आता मनापासून स्वामींना प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरावर तुमची कृपा दृष्टी राहू द्या. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, सुख आणि शांती द्या. ज्याच्या शरीराला त्रास आहे त्यांना योग्य उपचार मिळू देत. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य द्या आणि आम्हा सर्वांना संकटातून मार्ग दाखवा. भक्तांनो, आता श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी स्वामींचे नाव घेताना मन शांत करा. आपल्या मनातील भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वतःला सांगा, मी एकटी नाही, माझ्यासोबत आहेत. आता पुन्हा एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि आपल्या मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. भक्तांनो, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी आशा सोडू नका. कधी कधी परिस्थिती बदलायला वेळ लागते, पण आपण धैर्य ठेवले, योग्य उपचार घेतले आणि मन सकारात्मक ठेवले तर संकटांचा सामना करण्याची शक्ती नक्कीच वाढते. स्वामी समर्थांचे नाव हे अनेक भक्तांसाठी श्रद्धेने आणि आधाराचे स्थान आहे. म्हणून आज मनापासून स्वामींचे नामस्मरण करूया. तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्यासाठी मनापासून प्रार्थना करा. स्वामी समर्थ महाराज, या व्यक्तीला शक्ती द्या, धैर्य द्या, योग्य उपचार मिळू द्या आणि लवकर आरोग्य लाभू द्या. भक्तांनो, आता पुन्हा एकदा स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती स्वामींच्या चरणी सांगा, पण त्याच बरोबर प्रयत्न करणे सोडू नका. कारण श्रद्धा आपल्याला शक्ती देते आणि प्रयत्न आपल्याला पुढे घेऊन जाताना. आजपासून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात भीती निर्माण होईल तेव्हा शांत बसा आणि स्वामींचे नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. जेव्हा मन खचेल तेव्हा म्हणा श्री स्वामी समर्थ. जेव्हा संकट मोठे वाटेल तेव्हा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि जेव्हा आनंद मिळेल तेव्हाही स्वामींचे आभार माना, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्या मनात श्रद्धेचा दिवा सतत तेवत राहू द्या. तुमच्या घरात शांतता राहू द्या. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभू द्या.
ज्यांना आजारपणाचा त्रास आहे त्यांना योग्य उपचार आणि बरे होण्याची शक्ती मिळू दे. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना, स्वामी, आमच्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या घरातील दुःख दूर करण्याची शक्ती आम्हाला द्या. संकटांशी लढण्याचे धैर्य द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. आता शेवटी आपण सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्या घरात आजारपण आहे त्यांच्या घरात आरोग्य आणि आनंद नांदो. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांच्या मनाला शांती मिळो. ज्यांना संकटांनी घेरले आहे त्यांना त्या संकटातून बाहेर पाडण्याचा मार्ग मिळो. आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुमची ही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा भक्तिमय संदेश तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील अशा व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज या सकारात्मक शब्दांची आणि प्रार्थनेची गरज आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.